हे संवाद न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच वडगाव पान येथे एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत क्रूर, संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे। अशा नराधम कृत्याचा तीव्र निषेध केला पाहिजे। या घटनेनंतर संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन चिमुरडीची विचारपूस केली। तसेच घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाशी चर्चा करून आरोपींना त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। चिमुरड्यावर होणारे असे हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत। पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता आरोपींना लगेच अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत। अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली तरच अशा घटना थांबतील। आपल्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान ह्या गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना आज घडली। एक 13 वर्षाची मुलगी शाळेतून घरी जात असताना एक अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ऍसिड फेक असा हल्ला केलेला आहे। खूप दुर्दैवी ही घटना आहे। काल सुद्धा रणखाममध्ये एका तरुणीवरती एका मुलाने चाकूने हमला केला होता। हे सगळं का घडतंय, हे का आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये घडत आहे? मला सर्वांना एकच विनंती करायची आहे, पक्ष, राजकारण, जाती, धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला मुलींच्या सुरक्षेसाठी काम केलं पाहिजे। सर्वांनी एकत्रित येऊन आपण सर्वांनी मुली आपल्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही, हायवेजवरती सीसीटीव्ही असले पाहिजे। सुरक्षा दल जे संगमनेर शहरामध्ये आहे तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा झालं पाहिजे। ह्यासाठी सुद्धा आपल्याला पावलं उचलावे लागणार आहे। मला सगळ्यांना कळकळीने मी विनंती करते, आपण सर्वजण एकत्रित येऊन आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आपण नक्की पुढचे पावलं उचलू, एवढंच मी विनंती करते। आणि शासनाला आणि सरकारला खरं मला कळकळीची माझी विनंती आहे की आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी तुम्ही कठोर कायदे, कठोर शिक्षा आणि कडक कायदे हे झालेच पाहिजे, एवढीच मला शासनाला विनंती करते मी। धन्यवाद।